अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत, तर पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा देखील करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलं। पुरावे दाखवल्यानंतर फडणवीस, अजित पवार मुंडेंची पाठराखण करणार नाहीत असं दमानिया यांनी म्हटलंय। जी प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे त्याच्यात इतका मोठा खुलासा आहे तो आणि इतका दडदडीतपणे केलेला खुलासा आहे तो, तर त्याच्यानंतर मला वाटत नाही की मुख्यमंत्री काय किंवा अजित पवार काय कोणीही त्यांची पाठराखण करू शकणार नाही। आणि हे पेपर झाल्यानंतर मी हे भगवानगडावर कदाचित स्वतः घेऊन जाणार आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही। जर कारवाई होत नसेल तर या दोघांनाही माझा निरोप आहे आणि ठणठणीत असा निरोप आहे की मित्रता तुम्ही निभावायची नसते। तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि एका पक्षाचे अध्यक्ष आहात आणि जो पण माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असेल, दहशत करत असेल, अख्ख्या लोकांना चिरडून टाकत असेल, अशा माणसाला त्या पदावर राहता कामा नये आणि त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। खरं म्हणजे गुन्हेगाराला जात पात धर्मपंथ काही नसतो आणि या संदर्भात याला जे स्वरूप दिलं गेलं मराठा वर्सेस वंजारी किंवा ओबीसी हे चुकीचं आहे। कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये। महंतांनी असेल, संत असतील, त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्षी चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं।